भारताच्या उत्तरेला लेह लडाख क्षेत्रामध्ये पँगॉंग त्सो किंवा पँगॉंग लेक नावाचं एक सरोवर आहे. हे सरोवर इतकं मोठं आहे की त्याची लांबी जवळपास 155 किलोमीटर आहे. या सरोवराचा 40% जलाशय हा भारताच्या हद्दीमध्ये येतो आणि उर्वरित 60% हा चीनच्या ताब्यात आहे. पँगॉंग लेक जे आहे हे खाऱ्या पाण्याचं आहे आणि लडाख क्षेत्रामध्ये खाऱ्या पाण्याचा तलाव असण्याचं कारण त्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की पूर्वी जे आपले खंड होते, आशिया खंड, आफ्रिका खंड, यांच्या ज्या मुवमेंट्स झाल्या त्याला प्लॅक्टोनिक मुवमेंट्स म्हणतो. त्या मुवमेंट्सच्या आधारे हिमालयाचा भूभाग तयार झाला. म्हणजे भारताचा भूभाग हा खालच्या आफ्रिकेच्या बाजूने येऊन आशिया खंडाला जोडला गेला आणि त्या दोघांच्या कोलिजनमध्ये जो भूभाग वरती उचलला गेला, त्या उचललेल्या भूभागाला हिमालय असं म्हणतात. आणि तुम्हाला माहिती आहे की या जमिनीच्या एकमेकांवरती आदळण्यामुळे झालेल्या उंचीमुळे म्हणजे उंचचे उंच पर्वत तयार झाले आणि जगातला सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट हा सुद्धा या पर्वतरांगेमध्ये आहे. तर या ज्यावेळी दोन्ही भूभाग जोडले गेले त्यावेळी कदाचित समुद्राच्या पाण्याचा काही अंश हा तिथे शिल्लक राहिला असेल आणि तो काही परत दोन भूभागांच्या मधून परत समुद्राकडे जाऊ शकला नाही, तो तिथे ट्रॅप झाला आणि त्यामुळे पँगॉंग लेक जे आहे ते खारं आहे असं म्हणतात. आणि खारेपणा असल्यामुळे त्याच्यामध्ये इतर कुठलेही जलचर नाहीत, काही बॅक्टेरिया किंवा काही वेगळ्या प्रकारचे प्राणी त्याच्यामध्ये आहेत, पण मासे किंवा इतर जे आपल्या नॉर्मल जलचर आहेत ते त्यामध्ये नाही आहेत. पँगॉंग लेक ॲक्च्युली हा मिलिटरीच्या ताब्यामध्ये आहे आणि 1962च्या चीनच्या युद्धामध्ये त्याच्यापासून जवळच असलेल्या रेजांगला इथे मोठी लढाई झाली होती आणि ती अत्यंत प्रसिद्ध लढाई आहे. पण चीननी मध्ये काही काळ म्हणजे मागच्या 4-5 वर्षापूर्वी या पँगॉंगच्या कडेकडेनी असलेल्या भागामध्ये थोडंसं अतिक्रमण करायला सुरुवात केली होती. पण भारतीय सैन्य दलाने त्याला ताबडतोब प्रतिकार करून चीनला परत त्यांची जी लाईन ऑफ कंट्रोल LAC लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ही आहे तिथे त्यांना परत आतमध्ये बळजबरीने मागे पाठवलं आणि आपला ताबा तिथपर्यंत शाबूत केला. अजूनही तिथे जिथे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे तिथे दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठका होतात आणि कुठल्याही प्रकारचं लष्करी अतिक्रमण टाळण्यासाठी तिथे प्रयत्न केले जातात. आणि ज्यावेळी मी पँगॉंग बघायला गेलो होतो तर तिथे एंट्री करताना दोन्ही बाजूला रस्त्याच्या माईन एरिया आहे. माईन्स म्हणजे भूसुरुंग, लँड माईन्स. तर मी तिथे ड्रायव्हरला विचारलं की हे लँड माईन्स का आहेत. लकीली तो पण एक आर्मी सोल्जर होता आणि ड्रायव्हर असल्यामुळे त्याला त्या भूभागाची चांगली माहिती होती. तर त्याने सांगितलं की 62मध्ये ज्यावेळी चायना इकडं अतिक्रमण करत होतं भारतावरती त्यावेळी पँगॉंगच्या मधून त्यांना इझी होतं येणं, पण ते काही आले नाहीत तिकडे. पण त्यांच्यासाठी इकडे माईन्स आपल्या सरकारने आपल्या लष्कराने लावले होते आणि ते माईन्स जे होते ते अजूनही काढू शकले नाही किंवा ते तसेच्या तसे आहेत. त्यामुळे तिथे तारा लावून तिथे माईन्स आणि डू नॉट एंटर एरिया असे बोर्ड लावलेले आहेत. आता कदाचित मला जाऊन 4-5 वर्ष झाली, कदाचित आता लष्कराने ते डिमायनिंग केलं असेल त्याचं. पँगॉंग झीलच्या आसपास म्हणजे खरं तर ॲक्च्युली पँगॉंग लेक हा कोणाला माहीतच नव्हता. पण 2009 साली 3 इडियट्स नावाचा एक आमिर खानचा पिक्चर आला
आणि लडाखमधले एक कार्यकर्ता ॲक्टिविस्ट सोनम वांगचुक यांच्या जीवनावरती तो चित्रपट होता. आणि त्या चित्रपटामध्ये जो शेवटचा शॉट होता त्याच्यामध्ये करीना कपूर त्या आमिर खानला भेटण्यासाठी त्याला तिथे भेटायला येते लडाखमध्ये आणि त्या पँगॉंगच्या किनाऱ्यावरती त्यांची भेट दाखवली आहे. आणि तिथे तो शॉट जो घेतला गेला त्यामुळे लोकांना अत्यंत सुंदर असं ते सरोवर लोकांच्या मनामध्ये भरलं आणि तिथून पुढे सगळा टुरिझम त्या पँगॉंगकडे सुरू झाला. आणि पँगॉंगच्या तिथे जर तुम्ही गेला आत्तासुद्धा तर तिथे तशा त्यावेळेच्या त्या ह्याच्यामध्ये पिक्चरमध्ये दाखवलेल्या स्कूटर्स तिथे फोटोग्राफीसाठी ठेवलेले आहेत. 50-100 रुपये देऊन तुम्ही त्याच्यावर बसून फोटोग्राफी करू शकता. तसंच त्या पिक्चरमध्ये थोडंसं आपल्या पॅन्ट्स काढून म्हणजे एक त्याच्यामध्ये असा शॉट होता की तोफा कबूल करो वगैरे असं, म्हणजे खाली वाकून पॅन्ट्स काढायच्या आणि उघडा पार्श्वभाग दाखवायचा. तर तशा प्रकारे तिथे बम्प्स प्लास्टिकचे बनवलेले आहेत की तिथे तुम्ही बसून असं मागच्या बाजूला तोंड वेडावून मागच्या बाजूनी तुमचे फोटो काढता येतात आणि त्याचेही पैसे असतात. आणि आता तर पँगॉंगच्या बाजूला अनेक टेंट्स झालेले आहेत आणि त्या टेंट्समध्ये तुम्हाला राहता पण येतं. पण तिथे असं प्रॉब्लेम आहे की पँगॉंगला गोड्या पाण्याचं सप्लाय नाही आहे, त्यामुळे संपूर्ण पाणी खालच्या बाजूनी एखाद्या गावावरून आणलं जातं आणि टॉयलेट्स आणि बाथरूमसाठी सुद्धा पाणी सगळं बाहेरून आणलं जातं. आणि त्यामुळे तिथले टेंट्स थोडे कॉस्टली आहेत. त्याच्यापेक्षा जर का अलीकडे एक 25-30 किलोमीटर तुम्ही मुक्काम केला तर तुम्हाला रात्रीचा जो थंडीचा त्रास आहे, कारण की सरोवर पूर्णपणे रात्रीचं थंड वाऱ्याने म्हणजे तिथे खूप इतके वारे असतात की तुम्ही फ्रीजिंग टेम्परेचर म्हणतात त्याला. आणि साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत तर तलाव पूर्णपणे बर्फाच्छादित असतो की इतका की त्याच्यावरती काही लोक चालतात. म्हणजे माझ्याकडे काही असे फोटोग्राफ्स होते की ते अधिकारी त्या पँगॉंगमध्येच्या सरफेसवरती, पाण्याच्या सरफेसवरती, ते फ्रोझन सरफेस असल्यामुळे त्याच्यावरती काही मीटर चालले होते. पण नंतर एकदा अशीही बातमी आली होती की अशा प्रकारचा कोणीतरी आतताईपणा केला आणि पुढच्या बाजूला जाऊन ते जे फ्रोझन जो सरफेस होता आईसचा तो तुटला आणि ती व्यक्ती आतमध्ये पाण्यामध्ये बुडाली आणि ती काय बाहेर येऊ शकली नाही. तर अशाही प्रकारचे तिथे काही गोष्टी घडलेल्या आहेत. आता पँगॉंगच्या ज्यावेळी आम्ही व्हिजिट केली त्यावेळी त्याचं वैशिष्ट्य असं आहे की वरती आकाशाचा जो कलर असेल तो कलर त्या पाण्यामध्ये परावर्तित होऊन त्या पाण्याचा रंग बदलत राहतो आणि अत्यंत सुंदर असं ते तलाव आहे. स्वच्छ नितळ पाणी, तलावाच्या कडेकडेने तुम्ही बराच वेळ जाऊ शकता पुढेपर्यंत. त्याच तलावावरून पुढे गेलं की सो मोरिरी नावाचा दुसरा एक तलाव आहे जवळपास 80 किलोमीटर लांब तिथून. आणि तिथे गोड्या पाण्याचा तलाव आहे तो मात्र, पण तो पँगॉंगपेक्षा छोटा आहे. ते सरोवर जे आहे सो मोरिरी ते छोटं आहे. ॲक्च्युली मी जे म्हणतो त्यामध्ये सो हा जो शब्द असतो TSO हा लडाखच्या क्षेत्रामध्ये पाण्याच्या सरोवराला वापरला जातो. म्हणजे पँगॉंग सो मोरिरी म्हणजे मोरिरी तलाव किंवा सरोवर. आणि त्या भागामध्ये LA हा खिंडीला वापरला जातो. म्हणजे खारदुंगला, चांगला हे सगळे जे आहेत ते खिंड आहेत. तर ते ला म्हणजे खिंड आणि सो म्हणजे तलाव किंवा मोठं सरोवर. चीननी आपल्या या जो पँगॉंगचा भाग आहे त्याचा जो चीनमध्ये भाग आहे त्याच्या आसपास चीनची बरीच त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे. भारतानेही आता सुरुवात केलेली आहे, कारण की लष्करीदृष्ट्या पँगॉंग हा तलाव अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या पूर्वी चीननी त्याच्यामध्ये त्यांच्या स्पीड बोट्स आणल्या होत्या आणि त्या आपल्या भारताच्या हद्दीपर्यंत आल्या होत्या. मग नंतर आपल्याही सैन्याने ताबडतोब अशा प्रकारच्या स्पीड बोट्स तिथे डिप्लॉय केलेल्या आहेत आणि कधीही अशा प्रकारे ते स्पीड बोट्सचा वापर करून चायनीज ॲग्रेशन जे आहे ते थोपवू शकतात. चायनाच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की
आपल्या पँगॉंग सोमध्ये फिंगर्स आहेत. फिंगर्स म्हणजे काय की वरचा जो पर्वत असेल त्या पर्वताची जी डोंगर रांग खाली आली असते ती तलावात जाते. तर वरून ज्यावेळी आपण बघतो सॅटेलाईट व्ह्यू किंवा असं, तर ते एखाद्या गरुडाच्या पक्षाच्या पायासारखे ते असे एक एक फिंगर दिसतात त्यात जेवढे डोंगर आतमध्ये गेलेले आहेत. तर त्यांना म्हणून त्या डोंगराच्या रांगांना खाली जे सरोवरामध्ये उतरलेत त्यांना फिंगर्स म्हणतात. आणि मधल्या काळामध्ये फिंगर्स 4 to 8 म्हणजे ते काउंटिंग आहे त्याचं. आपल्या भारताच्या साईडने त्याचं काउंटिंग सुरू होतं. तर अशा प्रकारे फिंगर 4 to 8 ज्या फिंगर्स होत्या त्याच्यामध्ये चायनीज लोकांनी थोडंसं अतिक्रमण केलं होतं. आणि पलीकडच्या बाजूनी त्या फिंगर्स असल्यामुळे तिथे आपल्याला सैन्याला थोडंसं अडचण होत होती. पण ज्यावेळी आपल्याकडे या स्पीडबोट्स आल्या त्यावेळी आपण त्यांचं तिकडचं जे ॲग्रेशन आहे ते परतवून लावलं. ॲक्च्युली लाईन ऑफ कंट्रोल ही अशी आहे की जशी आपण पाकिस्तानशी LOC लाईन ऑफ कंट्रोल म्हणतो आणि लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जी आहे ती चायनाची आहे. तर तिथे असं आहे की आमच्या काही फौजी मित्र सांगतात की आपण तिथे जाऊन पार्लेचं वेस्टर्न जे आहे बिस्किटाचं ते त्यांच्या क्षेत्रामध्ये नेऊन टाकलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणलं की हे आमचं क्षेत्र आहे. तर ते म्हणतात ओके ओके हा तुमचं क्षेत्र आहे. किंवा त्यांनी त्यांच्याकडचं एखादं बिस्किटचं कार्टन आणून आपल्या इथे टाकलं की ते म्हणतात हां आमचं इथे म्हणजे आमचा आदिवास इथं आहे किंवा आम्ही इथं आहोत. अशा प्रकारे ते रोज चालू असतं तिकडे. पण आता खरं तर हा देशांतर्गत प्रश्न आहे. अजूनही तिबेट म्हणून जो भाग आहे तो चायनाने ऑक्युपाय केलेला आहे. त्यामुळे तिबेट हे देश ॲक्च्युली त्याला म्हणलं पाहिजे. पण तो निम्मा चायनाने ऑक्युपाय केलेला आहे, निम्मा भारताने ऑक्युपाय केलेला आहे. त्यामुळे तिबेटी जे लोक आहेत ते असं मानतात की आमचं पूर्ण देश हा तिबेट, लडाखपासून ते ल्हासा म्हणजे चीनमधलं ल्हासापर्यंत त्यांचा तिबेट हा देश आहे. आणि आपल्याला माहिती आहे की तिबेटचे जे धर्मगुरू आहेत दलाई लामा यांना चायनाने अटक करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी भारताकडे शरणागती पत्करली आणि त्यामुळे भारताने त्यांना आपल्या भारतामध्ये धर्मशाळा हिमाचलमध्ये धर्मशाळामध्ये त्यांना तिथे ठेवलेलं आहे. त्यांना सिक्युरिटी दिलेली आहे आणि ते आत्ताचे त्यांचे धर्मगुरू आहेत. चीनचा असा प्रयत्न आहे की दलाई लामा वयस्कर झाल्यामुळे त्यांचा जो पुढचा धर्मगुरू असेल तिबेटचा तो ल्हासामध्ये किंवा त्यांच्या चिनी आधिपत्याचा किंवा त्या चिनी पुरस्कृत व्यक्ती तिथे बसवायचा प्रयत्न चाललेला आहे. पण बघू आता पुढे काय होतं. पण मला तिथे असं कळलं की हे जे लडाखमधली लोकं आहेत म्हणजे अगदी चीनमधलीसुद्धा आणि भारतामधलीसुद्धा जे स्वतःला लडाखी समजतात, तिबेटी समजतात, यांचं एक असं म्हणणं आहे की ते नदीला पाण्याला छू म्हणतात. छू म्हणजे पाणी. तर ज्या ठिकाणी पाण्याला छू म्हणतात ते सगळं क्षेत्र तिबेटचं. म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की बाबा जिथे पाण्याला छू म्हणलं जातं तो म्हणजे ते बाल्टिस्तानपासून ते लडाखचा लेहचा काही प्रांत, तिबेटचा त्यांचा अक्साई चीनचा भाग, ल्हासा वगैरे तिथला भाग, असा सगळा जो भाग आहे त्या भागामध्ये पाण्याला छू म्हणतात. तर त्यांचं असं म्हणणं की युनिफाईड तिबेट जो आहे तो असं मानतो की जे कोणी पाण्याला छू म्हणतील ते सगळे तिबेटी. अर्थात हा सगळा म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. चीनचं अतिक्रमण आणि त्यामध्ये चीन असं म्हणतं की उलटा तिबेटचा भाग भारताने अतिक्रमण केलेला आहे असा तो वाद आहे. पण जोपर्यंत धर्मगुरू दलाई लामा आपल्याकडे आहेत तोपर्यंत जो आपल्या त्या भागातला तिबेट आहे त्या तिबेटवरती आपला हक्क आहे. बराच वाद आहे यामध्ये, अर्थात त्यामध्ये जायला नको. पँगॉंग लेक जो आहे याच्याविषयी आपण बोलत होतो. तर पँगॉंगचं जे तलाव आहे किंवा लेक मोठा जो सरोवर आहे याच्या आजूबाजूला फिरताना तुम्हाला जाणवतं की म्हणजे बर्फाच्छादित हिमशिखरं आजूबाजूला आहेतच. पण तिथे खरं तर म्हणजे त्याला आपण ड्राय डेझर्ट म्हणू असा प्रकारचा तो प्रदेश आहे. अतिशय बारीक गवत थोडंसं उगवतं. अन्यथा डोंगरचे डोंगर पूर्ण उघडे बोडके, कुठेही झाड नाही, कुठेही वृक्ष नाही आणि थोड्याशा कुठेतरी नदीच्या खोऱ्यांमध्ये एखादं गाव असतं, तिथे थोडंसं शेती होते.
जास्त करून मटार म्हणजे वाटाणा आणि बटाटे जास्त करून तिथे केले जातात. कदाचित थोडेसे सफरचंदाची झाडं आणि काही लोकल फळांची झाडं तिथं बघितली आम्ही. तिथेच एक झाडं अशा उंच झाडं असतात, त्यांचा वापर तिथे घरं बांधण्यासाठी केला जातो. आणि लडाखमधल्या जेवढ्या धर्मशाळा किंवा त्याला मॉनेस्ट्रीज म्हणतो आपण, त्या सगळ्या ह्या तिथल्याच लाकडांनी तयार केलेल्या आहेत. आणि तिथे पद्धत अशी आहे की लाकूड आणि रेती ह्याचा मिश्रण करून त्याच्यामध्ये ती इमारत उभी केली जाते आणि त्याच्यामध्ये गवताचा वापर हा त्याच्या छतासाठी केला जातो. लडाख हा प्रांत असा आहे की साधारणपणे आपल्या थंडीमध्ये ऑक्टोबरपासून पुढे ते मार्चपर्यंत तिथे -40च्या वरती टेम्परेचर जातं आणि त्यामुळे तिथे म्हणजे बऱ्यापैकी बर्फाळ क्षेत्र असल्यामुळे तसं काही जनजीवन नाहीच आहे. आणि तिथे म्हणजे जी लोकवस्ती आहे ती पण अत्यंत विरळ आहे. एखाद्या गावामध्ये जास्तीत जास्त 50 ते 100 लोकं असतात आणि त्या गावाची जी सामाजिक बांधिलकी आहे ती त्या गावापुरती असते, कारण की दुसरं गाव अनेक मैल लांब असू शकतं. त्यामुळे तिथे गावामध्ये एकमेकांना सांभाळून घेऊन त्यांच्याबरोबर त्यांचे व्यवहार चालतात. आमच्या ड्रायव्हरनी तिथे मला महत्त्वाची गोष्ट सांगितली की त्या गावामध्ये सगळे जे बुद्ध धर्माचे लोकं असतात, त्यामुळे तिथे जाती व्यवस्था नाही आहे. तिथे कोणीही जात अशी मानत नाही. सगळे जे आहेत ते बुद्ध आहेत. कोणाच्याही मुलाशी लग्न होऊ शकतं. कुठल्याही मुलीचं लग्न कुठल्याही मुलाशी होऊ शकतं. आणि महत्त्वाचं तिथे असं आहे की त्यांची लोकसंख्या कमी असल्यामुळे तिथे ते लोकं म्हणजे विधवाचं पुनर्विवाह हा ताबडतोब केला जातो. म्हणजे असं म्हणतात की आमच्या ड्रायव्हरने सांगितलं की विदिन 1 मंथ त्या विधवेला सगळे जाऊन भेटतात. आता तिला समजावून सांगतात की जो गेला व्यक्ती तो आता काही परत येणार नाही, त्यामुळे त्याच्याविषयी शोक करून आता तुला काही ह्याच्यामध्ये पुढचं आयुष्य काही जगता येणार नाही, त्यामुळे तू ताबडतोब दुसऱ्या कोणाशीही लग्न कर. आणि त्याच्यामुळे तिथे विधवेचं लग्न किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की घटस्फोटीत वगैरे ताबडतोब तिथे लग्न केलं जातं, कारण की त्यांची गरज आहे तिथे की त्यांना पुढे त्यांच्या पिढ्या चालवायच्या असतील तर त्यांना त्यांचं प्रजोत्पादन किंवा आपण त्यांना पुढे संतती होणं हे आवश्यक आहे. अर्थात एवढ्या मायनस टेम्परेचरमध्ये तिथे फर्टिलिटी रेटसुद्धा कमी आहे. पण आता हळूहळू सगळ्या सोयी गेल्या आहेत तिथे. ती इलेक्ट्रिसिटी गेलेली आहेत, त्यामुळे तिथे जरा कम्फर्टेबल गावं आहेत आणि त्यामुळे कदाचित पुढच्या काळामध्ये त्यांची लोकसंख्या ही बऱ्यापैकी मेंटेन राहील. अर्थात त्याच्यात मी अजून एक बघितलं की त्यातल्या मुलांना ते आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये नोकरीसाठी शिक्षणासाठी पाठवतात आणि ही मुलं एकदा इकडं आली की ते काही परत जात नाहीत. त्यामुळे तोही एक जरा विषय आहे की लडाखच्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांची जी काही प्राचीन संस्कृती आहे ती टिकवणं आता या पिढीचं खरं कर्तव्य आहे.